हाय ना पूजा तर काय घरातनं बाहेर निघा नाही बा काय कळा नाही बी आता काय करावं कुणाला लावावं तिच्यापाशी नाही ती पोरगी एखादी ए भारती अगं इकडे ये की का रे काय काम आहे? आता तू पूजा तशी करायला तू बी तशी करायला लागली का? तर पूजाचं नाव घेऊ नको. हा काय झालं पूजाचं नाव घेतलं? अगदी माझी लहानपणापासून मैत्रीण आहे. होय तुला आता मैत्रीण दिसायला लागली का? असं तिचा अपमान करतो आणि तिला मैत्रीण म्हणतो, तुला काय वाटतं का नाही? अगं नसल्यावर मी नाहीच म्हणणार की होय कसं अरे नसल्यावर नाही म्हणणार, पण आमच्या समोर बोलण्यापेक्षा तू तिला सांगायचं ना 2 दिवस विचार करून मी सांगतो किंवा काय. अगं ती सांगणार होतं पण ती प्रत्येक शब्दाला आत्ताच सांग आणि आत्ताच सांग म्हणायची. पण तू म्हणायचं ना तिला, तू म्हणलं का तिला? तू डायरेक्ट तिला म्हणतोय आरशात तोंड बघितलं का, ताप आलाय का तुला? आता झालंय हुदी मरुदी पण तिच्या घरी गेलतो मी आता दारोगडानं मी हे गेलतो आवाज दिला. कशाला गेलता तिच्या घरी? आता तिला समजून सांगायला नको होतं. काय समजून सांगायची गरज नाही, आमचं आम्ही घेऊ बघून. तुला काय ज्यावेळेस समजून सांगायचं त्यावेळेस नाही सांगितलं? याला असं माझी चूक आटल्यानं तुम्ही सगळेजण अशी करताय. ए बाबा तू गप बस, उग तिचा अपमान केलाय ते केलाय ना, आता अजून वरून बोलतोय. माझं काय चुकलं सांग बरं? ते डायरेक्ट येऊनच मला आय लव्ह यू म्हणले, आता मी काय तिला सांगू सांग बरं? अगं मी तिला अरे ती 2 दिवस झाले रडती. बरं जाऊन दे, काय ते समजून सांग तिला. ती माझं मी घेते बघून. तुलाच कळलं नाही का काय बोलावं काय नाही ते? अगं नाही आता मी हाही सांगितलं खरं, मी काय खोटं काय सांगू? तिला मुद्दाम म्हणू मी हा प्रेम करतो तुझ्यावर. अरे पण तिला म्हणायचं ना थोडा वेळ दे काय. आता कसला वेळ त्या सिच्युएशनला मला काय कळलं नाही, तू काय ते समजव तिला. बघ माझी मी बाबा, इथनं पुढे तू आम्हाला कधीच भेटू नको. जाऊ का? मला असं करायचं म्हणलं कसं व्हायचं? टापसला बी तसं तू बी तसं. काय आता हे पूजेने काय कुठं नाही गेलं तरी काय अडचणच आहे. आता काय करावं कळा नाही. चला आता जाऊन बसतो कुठतरी जाऊन. आता काय हे अवघड खेळ झाला. काय करतो बाबा? पाणी 10-5 रुपयासाठी करावं लागतं काहीतरी. होय दिवड्या टाकसोया कुठे असत्या गावात त्यांनी तर पटाकन केलं सगळं. चल तुला सांगतो मी. खाला 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 चल तू जरा समजून ते म्हणून आज तुझ्याकडे आलोय. बरं झालं मग त्यांच्याकडे गेलो. सांगून मग ती हाय ती बस येईल. काय झालं म्हणलं? काय म्हणले ते? अरे सगळ्या गावात लय बेका कुठं झालाय. तुला आता काय सांगू का? लय ताप दिलाय. अरे ती किती येडवण करत होती मला. का? अरे त्या दिवड्याने टपसळ्याने केलंय माझं पटांगण. हो अरे सगळ्या गावात सगळं धिंगण घालून टावला. ती बोल पळते सचिन भाऊच्या बाचीच्या माग. कोण? ऐकून कोण? कोण आली? पायल म्हणून आली हा आणि तिच्या लागले महाग ती. आला खाला खाला त्याच्यामुळे खावं लागलं मार. आर आणि ती जाऊन मोरदी टपसळ्या बोला नाही माझ्याभर. का? त्यांचं टेन्शन घेऊन बसला तू? टेन्शन म्हणजे आता तुला काय सांगू राव, मी काय इकडे आलो सकाळ सकाळ दाऱ्यावर. का? अरे ती बोला नाही, भारती बोला नाही, ती बोला नाही. तू का का कशामुळे बोला ना? अरे व्हॅलेंटाईन डे होता त्या दिवशी हा आणि पूजाने मारला मला प्रपोज. तो आणि मी म्हणलो नाही तिला. अरे लागली रडायला कायला. म्हणली मी जीवच देईन आणि कायच करीन. तू पण हा म्हणायचा असतं ना का? अरे काय हा म्हणतो? ती टपसळ्यात लागला पुन्हा तिच्याकडूनच बोलायची. भारती लागली बोलाय तिच्यापासून. गेली रडत म्हणली मी जीवच देईन. आणि मग तिला कळायला पाहिजे ना का? नको तसं करून देऊ. तू ऐक, आपली लहानपणाची मैत्रीण आहे. अरे पण तीच म्हणतो मी. पण माझं काय चुकलं हे सांग बरं. नाही तुझं काय चुकलं नाही, पण ऐक हं. आता तू निदान तिच्या बरं जीव दिन म्हणते, निदान खोटं खोटं प्रेम तरी करते जाऊ. त्याला म्हण की हा प्रेम करतो मी तुझ्यावर. जीव पिऊ द्यायची म्हणल्यावर कसं व्हायचं? त्या जिजीच्या जीवाला नको ताप करून ठेव तू. मला लावतो का तू दानाला? काय जाणार आता कुठे ती?
ती अरे घरी 2 दिवस झाले मी तुझ्या घर चक्र अरे मारतो. नाही तिला म्हण हा करतोय बाई तुझ्या लव वगैरे दारच उघडा नाही ती तिच्या त्या चुलतीला विचारलं मी म्हणलं पूजा का वार म्हणली का आमर काय झाले मला कळा नाही म्हणली 2-3 दिवस झाले ती मरणाची रडती आहे. अरे नाही पण मला भ्या सगळं ते काय वाटतं की माझं नाव सांगू नये नाही तू कुठं नाही ती मॅटर होईल काहीतरी तू फक्त तिला वर्ण सांग की बाबा हा करतोय लव वगैरे वगैरे सांग तिला फक्त नाही ती खरंच जीव द्यायला बसली. नाही. तीच म्हणतोय ना मी अरे पण तिला मी पण माझंच कुठतरी चुकलं बरं का तिला मी आपलं चेष्टा करते रोज असं म्हणले मला वाटतं ती चेष्टा करू शकते म्हणून मी तिला म्हणलं तू आरसे तोंड बघून हिंदी लागली रडायला मुली माझं तोंड बघायचं नाही मी असं करीन तसं करीन कसं तरी हे कुठं झाला बाबा. नाही मग तू मी सांगतो तसं कर तिला म्हणाव करतोय तुझ्यावर प्रेम वगैरे सांग तिला म्हणजे जरा बोलन तरी चांगली नंतर पुढची पुढे येईल बघता. प्रेम नको नाही अरे नाही काय होते जीव दिल्यावर काय करणार आहे आपण काय करू तू आता हो तुला काय माहित नाही तू तिला बोलू शकतो तू तिला बरं मी जातो जा आणि तिच्या समजूत तरी काढ भाऊ काय झालंय काय नाही ही मी बोलतो ना तिला बघून काय म्हणते काय नाही. जा दे मर्दी हे आमचा रातगाडा रोज चालणार आहे तुझं काय चाललंय सांग. माझं काय नाही कंपनीत गेलतो मस्त पैकी गाड्या मोबाईल तिला मला ती घालाय अरे मोबाईल बी आणला मोबाईल बघा आधी घड्याळचं काय हे शिल्पी काढू आपण बरं. पासवर्ड तरी काढ केला का थांब एक फिंगरप्रिंट आणि हे मोबाईल नाचपळा घेतलाय काढ सेल्फी अरे काय करतोय काढ दार तारून सेल्फी हा एक नंबर विषय का लागा चालतंय हे काम कर मी आता दार मोडून बरं चल कवर आहे तू इथं मग अरे बस ना जाऊ लगेच हाय अजून एक 15 मिनिट लाईट जाईल लगेच. बरं चल चल हा चल हाय मग बरो ह्याच्यात लय मोठं गाबाळ आहे बरं का. ह्याच्यात हा पण आपलं कसं चल की तुला दावतो चल चला की बघ. असं कर तू पुढं हो म्हणजे मला पुढे लावा आणि मला काय झालं तर पण निम वाटणी ना तुला. नेहमी वाट नाही पण बळीचा बाकरा मला मी झालो तर तुम्ही चल काय मरतोय वय राव मला बी वाटते राव भाऊ चल चल भाऊ मला पुढे सारताय बरं का तुम्ही मला तर लय बी वाटतंय भाऊ तुम्ही मागे चिटकून आहे भाऊ आहे तो चल मला सोडणार बघा तुम्ही काय करू आधी चारी बाजूनी एवढा वाडा आधी आपण सगळा चेक करून घेऊ कुठं काय सगळं म्हणजे रात्री ज्याला आपल्याला ह्याच्यात यायचंय काय हा? अहो पण भाऊ मला बे वाटतंय रावले अरे चल तू पुढे अहो आता जेवढं बे वाटतंय मला कसं काम करायचं काय बी असतं बरं का भाऊ अरे तू हो ना पुढे चल मला काय काय तू मारता काय राव मरतोय का काय तवा लगेच मग काय आणि मग गाबाळ घ्यायला मजा येईल तुला आपण निम पण तुम्ही पण हाय की राव निम हाय की चल 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 येत गेलं तर दोघं बी जाऊ आपण. हा, चल हळूहळू नाही तर तुम्ही बघा माग आमची माझी बघा पुढे आलं भाऊ मला तर या घाबरू नका तुम्ही चल तू हळूहळू तुला भाऊ काहीतरी नाही या ना घाबरू मी आहे की या अरे लागायचं नाही लागत राव या खालू आपण आलं भाऊ मला तर ठोकच बोललं राव ही वातावरण घेतलं बघू चल मरत नाही चल पुढे बघ राव जायचं आपलं काहीतरी व्हायचं राव डर मला या की राव भाऊ नुसतंच भाऊ राव तुम्ही असल्या कामात पुढं होत नाही मला पुढं सारताय काय येईल जीव आहे बापरे मग तर बेजात वाटायला लय मोठं गापाळ गवल बरं का होय राव, कसला वाडा आहे राव ही मोठा कसला वाडा किल्ला असल्यानं वाडा आहे राव हे. आणि होय भाऊ ओ भाऊ पैसा नाही ना पाले मला वाटलं काय दुसरं निघलं काय गेलं लांबलं काहीतरी पाल होती भाऊ खाली मी भाऊ बाहेर जाऊ का तू तर सगळं चेक मला घाम यायला लागला बाहेर नका राव तुम्ही आहे म्हणतो माझी डेअरिंग झाली राव भाऊ तुम्ही राव वाघासारखा माणूस तुम्ही घाबरला मग मी कसं काय आयला भाऊ दिवळी तर दिसतंय काहीतरी आणि भाऊ येड्या भोकाच्या काय देवळीत असतं बाई ते खाली पुरलेलं असतं म्हणजे असं आहे खाली असं काय? हा, गाभाळ खाली असतं देऊळ बाय कशी दिसते ती तू निघ पुढे चल मी निघ पुढं चल की आतमध्ये म्हणजे मला वर लावता का पुढं घालून मी आहे की तुझ्या माग माग चला ही दोघे चला आता मला निघ पुढं आणि मी करतो महाग आहे गबाळ हाणून भाऊ हा मला एक भाऊ काय राव भाऊ तुमच्यामुळे राव मला पुढं या घाबरू नका राव, तुम्ही एवढा मोठा राव भाऊ असताना घाबरताय आणि मला पुढं सरताय
म्हणजे मला पुढं वाट लावून तुम्ही महाग आयस करसान की राव तू उकारशील का हिथं व्हायचं हो हिथंच असणार आहे. दिसतंय होय दिसतंय राव भाऊ. तुम्हाला कसं काय कळतंय बस एवढं मला पण तसंच वाटतंय शेताच असणार अरे असली गाबाळ किती उकारल्यात म्या तो का मग आणि ही जर काम झालं भाऊ गाडी जाणवत असली काळ्या काचाची घरा 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 काचावर गावात डायवर हवाच. ठेवायचा. हवा म्हणजे अहो, अहो ह्या इलेक्शनला आपला धुरळाच पण भाऊ मला तुम्ही नक्की द्यासाल ना ठरल्याप्रमाणे अरे भाऊचा शब्द आहे काय करसान काम नाही माझं? नाही नाही नाही. अरे बाबरे अहो, काय तू माझा जीव आहे नाही जीव हाय हा? घेऊ नका जीव माझा जीव हाय गळा नाही, दाब नका कसं तर होईल? पैशासाठी नाही, आणि नाही. भाऊ करा तुम्ही ऐशी एकटच नाही तेवढं नाही होणार बघ, 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 उकर 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 मी थांबतो माग बर का भाऊ आयला भाऊ पण मला शंका हितच वाटते अरे थांब 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 बाबऱ्या काय दिसलं काय थांब थांब काय करू हो आपण तर आत्ताशी अजून दरवाज्यातच आहे आल्या आल्या कुठं दरवाज्यात असतं वे गाभाळ काय करू तो ती वाडा लांबपर्यंत खोले हो 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 शेवटच्या टोकापर्यंत जाऊ हाय राव केवढा आणि वाढ आहे राव. सगळं चेक करू मी तर वाळखतोच कुठल्या कोपऱ्यात आहे हो माझ्या आजा पंजानी सांगितलेलं आहे कुठं गाबाळ असतं कुठं गवतं कशात असतं शेवटपर्यंत जाऊ तो नुसतं काय करायचं माझ्या माग माग चल बरोबर मी तपास काढतो आतला बरं का तर आत खोल्या 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 भरपूर आहे गबाळ सापडलं अरे की माझं कामच तिथं करून ए. टाकायचे आणि माझ्या तुम्ही हाणायचे तू माझा जीव येईल का बाहुड्या अरे, पैशासाठी काय बी करतात राव भाऊ नाही नाही मला तर नाही बिहाच वाटा लागलंय तुम्ही अरे, नाहीच मला दिल्यावर काय सचिन भाऊचा शब्द आहे सचिन तुला निम्म दिलं म्हणजे दिलं बस ना ओ भाऊ हा. शब्दात बदल नाही झाला पाहिजे बरं ए, का आज जीवाचा भाऊचा- प्रसंग आहे ही भाऊचा शब्द आहे हा 100% असतो भाऊचा शब्द नाहीतर माहिती आहे ना भाऊच तुला करायची गेम आमची नाही 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 नाम नाम सत्य आणि भाऊ इकडे जिंदाबाद ए असं काय करणार काय नाही तर मला गाव सांभाळायचंय बाहुड्या गाव सांभाळायचं गावात आम्ही पण हाय ही पण लक्षात राहू दे अरे लय वेळा मग तुला उगच मी माझ्या जोडीला आणलाय होय. हा हा? नाहीतर बरं, चल. बळीचा बाकरा खरा माझ्या नका. माग माग ये हळू चल लवकर नाही माग माग म्हणजे दोघांनी संगत चालायचं हा, हा, मला काय जीव नाही हा. तर मला काय वाटत नाही चला पुढे मला तर घाम आलाय हळूच हा हळूच माझी भाऊ हा, हा. मला दारा गिराव हा, धरलंय धरलंय मला दारा बरं का सोड नका अरे तू काळजीच कर ना ग हा, माझ्या जीवाला दाखला लावून देऊ ना केसाला शिफ्टीला धरल्या ग धरलंय तुझ्या तुम्ही आहे म्हणून डेअरिंग करतोय मी भाऊ चल तू बिंदास्त हळू 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 चल हा, हळू आईला भाऊ मला बेहत वाटतंय राव पण अरे काय अरे चल. नाही, हो, आलो. अरे भाऊ मला सोड ना बरं टाकलं ना एकट्याला. नाही चल चल नाही तर टोपल द्या बळीचा बाकरा चल 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 तू चल ओ भाऊ या की राव ठीक आहे हो, चालू चालू चल रावाची गेम करतो एक चालू भाऊ द्या वाटतंय राव इथं राहू इथं काय तरी राव काय चल तू पुढे पुढे चल पुढे चल का बा हिथंच असणार आहे तुम्हाला सांग तुम्ही नक्कीच हिथं असणार आहे हो अरे पण तू नीट ऐकलंय का बाबऱ्या ऐकलंय बरं का पण म्हणलं हिथंच असं मला वाटतंय कुणाचं पण ऐकून तू कुठं पण आणणं ग हे तर काय असतं वय का बाळ कुठं असेल कुठं असेल मला का हिथं असन तवा तू म्हणला ना कुणच्या खोल्या आहेत हा 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 हा, आहेत राव मागच्या खोल्यात आहे काही मला वाटतं हा मग मागच्याच खोल्यात असेल राव आला तुम्ही खरंच लय तुमचं राव विचार बाहेर अरे राव. हिथं असतं वय तवा तुम्ही बरोबरच बोलताय राव भाऊ तुमचंच बरोबर आहे मग तिकडच जावं लागेल मग आपल्याला मग चल तर गेला का कुठे खोल्या बघ ती पाठ दिसली चल 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 हो पुढे चल लवकर अंगार पडायच्या आधी बाकी नाही करायचं तर पडला होता हे दुनिया जरा नीट हे राव भाऊ की राव राव मात्र माणसाचा की जातोय राव गबाळ नक्की जिथं असणार आहे मी काय तुम्हाला म्हणलं होतं गबाळ नक्की जिथं चल 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 बघ कालवा करून घे सगळं दहा महागाचं आलंच संध्याकाळी यायचं नुसतं हळूच बघ तू ना ना बघतो की भाऊ 100% इथंच आहे गबाळ तुम्ही काय म्हणा मी तुम्हाला म्हणलो नाही बार कर नका चल हाय म्हणतोय तर मी काय खोटं चल म्हणा मागे मला दिसलं.
पायल आता सगळ्या गावात केलं काय? मला तर सांगितलं त्याला फक्त. काही- एवढं काय झालं? तुला काय येडबीड झालं काय काय खातोय तुला एवढा दिवस कुठं होता? अरे कुठं तर इथंच. बघ काय आणलंय अरे कंपनीत गेलतो रा का बघू, बघू, बघू. अरे गाड्या काय मला चांगलं दिसतं ही. नाही नाही काय तुला नसतं चांगलं दिसत, मला चांगलं दिसत. अरे बघू परत अरे देतो तुला कुठं तुला आम्ही द्यायचंय. पळतोय का ते कळा ना का होता सांगू नको मला चर्चा कळली आता काय? ते आपला खाल्ला वाडा नाही का बाबळे चढाच्या हातला ती खालचा हा ती तसला त्या वाड्यात डबराच्या वाड्यात गबाळ आहे. हे आठ. तू सकाळ नको तुला घालून नाही का बरं थांब थांब ऐक ऐक ऐक. कोणत्या वाड्यात म्हणतोय? अरे आपला खालचा वाडा नाही का ती वाड्याच्या कडचा ते बाबरे काट आहे ते बायकोला शिंडी लावून तू वापर ना शपथ आमचं नाना शपथ नाना शपथ तुमची दोघा शपथ. बरे थांब थांब आमचे नको नानाची जिथे शपथ बाद झालं. बरं ना, काय करा मी आपली चर्चा ऐकली त्या सचिन भाऊची बोबरू अण्णाची ती म्हणत होती त्या खालच्या वाड्यात काहीतरी गबाळ आहे आणि काय काय आहे. मग चल की मग चला जाऊ मग आपण बी त्या गबाळाचा बघू ना काय काय करू. तिथे बघा चल चला चल. नाही चल. टिकाव घेतलं की टिकावाने काढू खांदून आणि एवढा धरलंय मला भूताने धरले तर वाढ मला भूताने धरले बसलंय तसं माझ्याकडे ह्याला म्हणलं होतं का रातभर भूत आहे तिथं मी नाही बाबा शांत राहा, शांत उभं ना बोबराव शांतराव एवढ्या आता काय करायचं भूतानी गावात दुमकुळा घातली ना का
अरे नाही मी. ऐका. तुम्हाला थंड वाजते एवढे तिकडीच्या देवळाकडे यांना बघावं लागेल का. अरे भूत आहे खरं बाबा त्याचं. वाड्याकडे भूत या मी म्हणून म्हणलं होतं. सोड म्हणतोय. शांत बसा बबरांना. बबरांना ताप नाही ना बबरांना. मारा फिरायचं तू माझ्या वाटा जाऊ नका. नाही वाटत आता तुझ्या बबरांना. कुठलं भूत आहे काय कळा नाही बी. ऐक की त्या खालच्या वाड्यात गेलता का तुम्ही? त्या हा ती गबाळ 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 काय गेलता का? गबाळावर बसलो कपाळात काय करायचं आपलं. तिथं भूत लय जाऊ नका तुम्ही. घाशी घाशी येते अंगावर डायरेक्ट. अंगाव इथं बसलाय. मला बोलवतोय. जाऊ दे मला. बांधून ठेवा लागेल. जाऊ दे मला बोलवतोय. पाहिजे पाहिजे पाहिजे. बबरांना मी तुझा रगा पिन. तुझा बी पिन. नाही असलं तर जाईन का नाही अंगातलं. आंबऱ्या सोड मला लय भूक लागली. काही खरंच लागलं. एवढ्या बबरांना त्याचा होती खप तिकडे. ऐका तिथं जाऊ नका त्या वाड्यात. भूत आहे. तिथं लय. आणि अशी वरला टाकत्यात आणि अशी डायरेक्ट धरत्यात. आंबऱ्या तू सांग ह्यांना तिथं कापड आणि बिबाळ सगळं गाव जातंय. जाऊ दे मूर्ती जाऊ नका तुम्ही सुद्धा. मला बोलवतोय. मी जाणार. जाऊ मी तुझं. तुम्हाला आली मला राग देऊ नका. मला लय राग येतोय. थंड वाजून आली बघ तुम्हाला. चल देवड्या. भुताच्या आणि ह्याच्या नादात तुम्ही ना जीव जायचं मरू दे असं. तुम्ही जावा घरात जाऊन झोपता का नाही तर झोपा इथं. काही पेत होतं तिचं बरं होतं लागा. नाही बाबा. मामा काय करता इकडे? कशाला चुकाट्यात जाताय सरपण बिरपण इकडे. काय झालं? हो भूत आलंय गावात आपल्या. कुठे बोलतोय? आता खाल्लं वाडा नाही का ते आपला वड्याच्या कडेचा. काय खोटं सांगतो तुला का? वाड्यात मी बघितलंय भूत माझ्या डोळ्याने मी बघितलंय. भूताला नाही भेट मी. कसं सांगतो मी बिहा नाही तर नका भिवू. माझं सांगायचं काम आहे. भूत नसतं ऐका, भूत. ती खाल्ल्या वाड्यात गबाळ आहे आणि ती माणसं जातात रातचं ती गबाळ हुडकायला आणि ते भूत धरतंय वाटतं त्याला डायरेक्ट. काय खोटं सांगतो तुला का? भूत नसतं भूत. बरं बेत ना भूताला. भूत नसतं ना. मारा मग आता तसं येतो आम्ही. ये चल. भूत नसेल गबाळ असन. मामा अहो मामा खरंच आहे, अरे भूत नाही गबाळ असन. भूत काय नसेल बरं का. गबाळ असणार आहे. संध्याकाळी जावं लागेल. कुठं चाललाय? का भाऊ काय म्हणला? घरी चाललोय. घरी काय एवढं काय आम्ही कुठं काय मस्तात चाललो काय? असं उलट बोलतोय मला. मामा राव तुम्हाला काय नसतं सहज बोललं तर लगी होत. मस्त काय गटुड मस्तात का तुडं काय मस्तात काय असतं दुसरं एक तर गावात चालू चर्चा आहे भूताची. काय देवड्या म्हणला भूत भूत गावात फिरते म्हणून रात्री. लय तेवढं शेण आहे का ती? आणि तिथनं आता आलो देवड्या. आता मला देवड्या आता सांगितलं देवड्यात काय मला मला तुम्हाला ती भूत आहे म्हणला गावात. कुठं काय माहिती कुठं पडके वाड्यात कुठं आले म्हणलं. मामा बोतल बीत कुठं खरं असतं राव. गाडीवणी गडी एवढा राहून पाण्याने मुतताय तुम्ही काय मामा. कोण भीती भूताला पण. आणि मग बोतल बोतल बुत साऱ्या गावात बुत झालंय चालू म्हणतात. गावात चर्चा चालू आहे ना. काय चर्चा बुताची भूता चर्चा चालू. भेट असतात बोताला आपण किलोवर घालीन की मित्र काय तुम्ही मामा काय काय कळलं तुम्हाला दिसलं कळलं तुम्हाला भूत कसं असतं. दिसत नसतं राव सगळं खोटं आहे ती. कोण म्हणतो खोटं आहे. तुम्ही बघितलं भूत का? भूत नाही कधी बघितलं आपण. आणि मग कशाला कोणा विश्वास होत असता असला काहीतरी येण्यावर जातो गाड्या मग उशीर जरा. जावा बघतो जाता बॅटरी घेऊन जातो घरी. बघतो बोतल बेत कशा काय जावा लोक काय पण माहिती खोलीत आहे का? नाही इकडे पण नाही.
टपला गेला वाटतं. गेला वाटतं. टपला गेला वाटतं. भूतन काय मला बरं मजा वाटतं. भूत नाही बाबा. यो भूतच आहे बाबा. काय करता अण्णा? का बसलो पेपर होते बोध फिरतात रात्री कुठं? रस्त्यात त्या अरे मग माझ्या कानावर आलतो राव. रात्री काय अंधारचं ते दिसलं राव. उतरायला चाललोय मी. अहो माझ्या स्वतः कानावर मी सुद्धा घाबरलो होतो. तुम्ही उतरता मी उतरता चाललो. खरं म्हणता काय? हा चाललो उतरायला चाललोय मी. उतर बांध लवकर उतर टाकायचं उतर. अरे बाबा मी सकाळी ऐकले तुला जेव्हा आपण वाड्यात गेलतो ना तू बोला आणायला बघ तिथं मम्मी पप्पा सकाळी ऐकले राहू तिथं भूत आहे म्हणून मी आज नुसतं आपण तिकडे नको बघ तिकडे नको जायला आपण मरत अरे मी म्हणत होतो नको जायला तर मी म्हणलं चल चल चल. अरे बाबा अरे तुला घरावर काम मला लय वाटत जायचं का आपण राहणार मला काय माहिती राहा तुला ताप आहे का बघ. अरे नाही बाबा हार बाबा बतांचा पडला कुठं आपल्याला असतो का? मला नाही मी काय म्हणते आमच्या घरी चला. हे तर मोठं रडबूत आहे. एवढं मोठं गवाळ आहे आणि आमच्या आमरला काय कळचं आमर तिथं जातं पोरांचं का मग त्याला कोंडूनच ठेवीन. ह्याच्यात मला वाटतंय मग मला नाही खेळायचं. नाही चला आता लास्ट बेस्ट. किडमॅन काय करता इथं? काय नाही आम्ही बसा, तुम्हाला एक आयडिया सांगतो. अरे गावात भूत आले भूत. अरे बिहू नका सांगतो ऐका की. अरे त्या भूत वाडा आहे का ते पडका त्या वाड्यामध्ये एक हाडळून भूत बघितलंय आम्ही सुद्धा. गावातल्या 2-3 माणसाचं धरलंय त्याने. तुम्ही एक काम करा हो का आपण जबाबदार नागरिक आहेत. आपण पोरांमध्ये आपण भविष्य उद्या काय करायचं माहिती का? आपण सगळं गावातल्या माणसाला सांगा बाहेर निघ नका. चालतंय कुठं जातो तू? ऐक की काय झालं ती काय त्यांनी मोठी माणसं धरते म्हातारी माणसं धरते बारकी पोरं धरतय. तुम्ही काय करा गावातल्या प्रत्येक माणसाला सांगा घरी जावा वस्तूच्या मित्रांना सांगा सगळ्याला सांगा. काय भूत म्हणजे लय अवघड आहे. या चांगलं पटांगण झालं ह्याच्यामध्ये. निघा तुम्ही सगळं सांगा. पण काय 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 माझं नाव सांग. हसाय काय झालं? माझं नाव सांग नका. अजून कोण आहे का? मला काय इकडे काय करतोय तू? इकडे तसला उतारा टाकाय गेलो. कधीपासून उतारा टाकायला? दारूचा नाही मग कसला उतारा? बुताचा. अरे भूतभीत काय नसतं. आता भूतबीत दसत माझ्या रात्री राहतं इकडं भूत मला चाललंय भूतानी. अरे काय पण कसं खोटं बोलतो रे तू? मी खोटं बोलतोय का? मग
खोटं नाही बोलत विश्वास अरे तू भूतबीत काय नसतं माहितीये का तुला असतं ए असते तर असू दे बाबा, जाऊ दे. माझ्याकडे वेळ नाही तुझ्या बरोबर बोलत बसायला. काय झालं आता वेळेला अमर भेटला होता मला सकाळी. काय अगं भारती वेळ नाही वेळ काय असं काय वेळ लगे काय मंत्री का ए मंत्र्याचं नाही तर आम्हाला काम असतात घरात, तुझ्यासारखं नाही आम्ही रिकामं, कळलं का नाही ती खरं आहे हा बोल बोल तुम्हाला? काय अमर भेटला होता, ती पूजा बद्दल विचारत होता रे. ती किती रडती माहितीये का तुला? त्या पूजेला बी सांगितलं तिला त्या आमरच्या नको नाशक्याची नाद लागू सारखं. अरे तू त्याला सारखं शिव्या का देते उगाच? लय शेर आहे का त्या आमऱ्या? अरे पण त्यांनी नीट समजून अगं त्या आमऱ्याला नाही सांगायचं प्रेमाची कदर आणि ती पूजा 17 बारा त्याच्या मागे पळती असतं ना. अरे प्रेमात काय असतं तेव्हा, तुला कळत नाही का जरा? मला सगळं कळतं जरा नाही लय कळतं. काय कळतं मग? कशाला त्या अमरला आणि त्या पूजाला बोलत बसतोय तसला? काय बसलं बोलतोय तेव्हा तिला हे पूजा बस आहे का त्या आमरला कदर आहे का त्याच्या पूजाची ह्याची? अरे कदर नाही मग तिला समजून सांगावं जरा, मैत्री मग नाही. सांगू आपण समजून नंतर. बरं चालतंय जा. तिला येऊ येतं बेकारी सोडा येऊ का? ए, कशाला? द्यावी नाही ना वाटत अजिबात. नाही नाही निघ निघ, तूच मोठं भूत आहे. काय गोष्ट आहे काय चांगलं सांगावं का नाही कोणाला काय इकडे कुठं आणखी खेळा ना, इकडे जाऊ दे. तू बस इथं बस. अरे जिजे त्या आंबऱ्या कुठे जात बाहेर फिरायला 8-9 वाजता बाहेर? हा आणि मग अभ्यास करायला तर हातात पुस्तक घेऊन. अभ्यास करा? हो मला तर कवा दिसलं नाही. कधीपासून जाते ती? आता जातोय 8 रोज झालं जातोय आणि पाट भांगार येतोय. अभ्यासाला जातोय? हा आणि पाटच येत भांगार येतोय. रातचा अभ्यासाला जातोय पाठ माघार येतोय. काय तर डाळ शिस्ती बर का. तुला म्हणजे पुस्तक घेऊन जाते तुला? जातो पुस्तक घेऊन. आणि सकाळी आलं तुला काय सांगते कुठे गेलता म्हणते अभ्यासाला? अभ्यासाला जातो. मला तर देवळात दिसत नाही. मग कुठं फिरत असं ना? थांब जा जिजे, तू जाऊन काढ, तू तुझी काम कर, मी आलो. मी घरी आलो तू त्याला सांगायचं नाही? बरोबर नाही सांगत. काय गप आपल्या बरोबर त्याला काय सांगू बी म्हणून नाही सांगत. हो करतो का? काय आहे का खायला सगळं बघ? हाय ये माघार माघारी का? बरोबर मी आलो सांगू त्याला फक्त. आज सांगू त्याला मी आलो म्हणून. नाही अभ्यासाला मला जरा सुगावा लागला एका गोष्टीचा. कोणच्या सांगू नका. कोणत्या गोष्टीचा? हीच भूताचा वाड्यातला. बसलं गावाला राव. जी भूतपीत काय म्हणते सगळं गावची त्या भूताच्या नादी लागले. भूताच्या नादी जी माणसं भूताला जी घेऊन पळत्यात त्या भूताचा जरा मला जरा त्याचा सुगावा लागला. काय नको रे बाबा, मला तर मी लय घाबरतो. तू घाबरू नको फक्त माझ्या माग चल. मामा बाबा मला भीती वाटते कुठे जायचं म्हणून. मामा मी आहे, तू माझ्या माग तुमच्या पाठीमागे येणार मी. अरे हिव तर पाल्याहून झालंय मला बाबा. हे शांत बस. असं काय जाशील मरून भिवून एवढं बेच नसतं. थांब जरा. मला एक गोष्ट कळली, आपल्या डोक्यात प्लॅन आलाय. ते मी सांगतो तसं फक्त करा. अरे नको ते आहे की जाऊ यांच्या बरोबर. चला. आणि हे सगळं आपल्याला कुणाला सांगताना गपचिप करा. आपण ती करत माहिती भूतबीत आहे ना असं उचलून आपलं त्याला. चालतंय. माझ्या मागं जा. मी लांब तू भिवू नको, मला सगळं कळलंय चला. काय आहे ते मी करतो माझ्या डोक्याने. चला त्याच्या तोंडाला दाराच्या तोंडाला थांबायची तुम्ही. काय त्या दाव्याने मला भीती वाटते. चल त्या दाव्याने भूताला बांधते. भूत कोण आहे ना मला चांगलं कळलंय आता. आम्ही दोघं आहे की. अरे चल येतो त्या भूताला. मी हळूहळू या माझ्या माग त्याला डायरेक्ट फास टाकायचा. चल ना पुढे ना.
अरे टपसळ्या काय झाले? काय होतं मग? काय घाबरल्याने असं चाललाय काय? अहो त्या वाड्यात गेलतो हा तिकडे. हा अहो जरा काय भूतच लागले झाले हो कुठं? वाड्यात म्हणून. अरे बापरे. अहो ताणलंय रात्री मला झोपीत बिराव काय तुम्हाला सांगा चेअरमन. होय. हो एवढं घाबरायला काय झाले मग? आता घाबराय म्हणजे लय घाबरले हो कसं तर. बरं मग काही बघितलं का नाही त्याचं काय? आता काय मी उतरा टाकलाय पण आता काय होतं करून टाकायला. अरे मी पण बाबा लोकांचं ऐकून गेलो त्या वाड्यात अंगावच येते डायरेक्ट भूत. अरे ते नको बाबा मी ते उतारा फितारा करून टाकणार आहे 2 दिवसात. टाका 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 लवकर ते टाका. लेकरा बाळाला चांगलं नाही. होय अहो. त्या धनाच्या नादाने उगं त्या वाड्यात गेलो ती खरंय बरं का भूत? नाही, नाही, खरं म्हणजे खोटं घाबरलाय असतं. म्हणजे 100% खरंय तुझं. लय अवघड झाले या. नाही तू पण करून टाक हा. मी पण करून टाकणार आहे 2 दिवसात. अहो मला उन्हात थंड वाजले वाजते मग वाजणारच ना मग असलं झाल्यावर काय होणार आहे? अहो आणि ती तिथं लोक धन आहे म्हणतात बरं का काय त्या भूतन वाड्यात. बीत काय नसतं पण खरंच आहे नाही राव. खरंय लय ते. बघितलं डोळ्याने. मग मीच उतारा उद्या करणार आहे. अहो तेवढं बघा गाड्या काहीतरी बंद करणार आहे भाऊ. काय नको लय अवघड झाले. अहो लय अवघड म्हणजे काय अवघडच आहे नाही तर काय सोपं आहे काय हे? अहो, हे काय मला थंड वाजून आली राव काय मग आजारीच पडते काय असं वाटायला आता. कशाला गेलतं तिथं मारायला? अहो ती काय आता माणसं बंदी म्हणलं जाऊन यावं एकदा स्वतः काय होते बघून यावं. नाही, ते खरंच होतं ते. पण हे लय येडे होते हुडहुड हुडहुड झाले राव सगळं. बरोबर उतारा करून टाक. उतारा केलाय म्या पण तिकडे कोणाला जाऊन देऊ नका शक्यतो. अहो चेअरमन उतारा टाकला सांग नका बरं का कोणाला. नाही बाबा मी कशाला कोणाला सांगू? मलाच करायचं आहे, मी कसं कोणाला सांगू? अजिबात सांगा नका. मी कशाला सांगू? मलाच करायचा 2 दिवसात मला उतारा ती करावा पाठीशी लागेल. मी करू बी जाऊन नका आलो आणि बघून तिकडे जाऊन देऊ तिथं. नका कोणाला काय. नाही ना बरोबर आहे की. चालतंय. बघ बाबा नाही तर जरा लक्ष दे नाही तर उगं नाही ते कुठं होऊन हा बसेल. मग काय तर. नको बाबा ती मला पण टेन्शन चला जाऊ का मग चेअरमन. होय अहो लय येडे होते. बघ जा. गावासाठी केलं मी आम्ही लोकांना घडवतो काय सगळं गाव येडत काढलं तू सगळी माणसं गावाच्या गावात सोडून पळाली माणसं राहण्याने राहायला लागली आणि तुला काय असलं सॉंग केलंय वय पण मी गावासाठी केलं. काय केलं गावासाठी आता सचिन भाऊने सगळ्या बबराने सगळ्या गावात केलं. काय केलं? गबाळ गावायचं गबाळ गावायचंय. कशाचं? कसलं का बरं अख्खं गाव पुणे मुंबई सुद्धा माणसं आली इथं. अरे तुझ्या असल्या सोंगामुळे गावात अंधश्रद्धा असं पसरली का नाही? झालंय मी गबाळ बिबाळ काय नव्हतं हे माझ्या लक्षात आलं म्हणून मी भूताचं नाटक केलं.
आणि भूतपीत बी काय नसते, अंधश्रद्धा असतात. पण मला गावाला धडा शिकवायचा होता म्हणून मी ही गोष्ट केली ती. असं आहे कळलं का? का सर तुम्हाला? तरी जिजी सकाळी मला म्हणली ना तेव्हा मला जरा डाऊट चालता. जिजी म्हणली ना संध्याकाळी अभ्यासाला जातोय पहाटे येतोय तेव्हाच माझ्या मनात काय अरे माझ्या डोक्यात चुकलं होतं, जरा मला कळलंच होतं. मी तर गाववाल्यासाठी केलं ही. अरे होय की, पण मला डाऊट आलताच तरी तुझ्यावर. घाबरला सगळं गाव घाबरलं ना. पण हे गावाच्या बाल्यासाठी केलं ना म्या. नाही मामा आज ह्याच्यामुळे पसरले ना असल्या गोष्टीमुळं. हो, पण अंधश्रद्धा मी 2 दिवसांत सांगणार होतो, पण या गबळामुळे किती आज तरुण बेरोजगार झाला. जाऊ द्या, असं भूतभीत पण काय नसतं. चला, आणि भूतभीत असलं काय नाही. गबाळाचं पण तुम्ही काय डोक्यात घेऊ नका. कष्ट करा हा. आणि काम करा, तुम्ही तुमच्या हिमतीवर मोठं होणार हा, आहे. चला. चला गावात सांग सगळ्यांना, सगळी माणसं घाबरल्या. नमस्कार मंडळी. तुम्ही याटपाटचे संपूर्ण भाग पाहता, पण बऱ्याच प्रेक्षकांकडून अजून बी चॅनल सबस्क्राईब करायचा राहिलेला आहे. तर जे प्रेक्षकांचं चॅनल सबस्क्राईब करायचं राहिले त्यांनी आपल्या एके प्रोडक्शनवर जावा व चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा दाबा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येतील. आणि आजचा एपिसोड जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा विसरू नका. आणि बेल आयकॉन दाबायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.